नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. मी प्राध्यापक अविनाश नोरुटे गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्हाला एक गोष्टीची कल्पना आहेच की आपला हा डिजिटल प्लॅटफॉर्म नेहमीच आपल्यासाठी काही ऑथेंटिक आणि खऱ्याखुऱ्या अशा बातम्या एज्युकेशन सेक्टरमधल्या घेऊन येत असतो. आजची ही बातमी आपल्या नवीन एज्युकेशन पॉलिसीज ज्या शासनानं आपल्यासाठी सगळ्यांसाठी लागू केलेल्या आहेत त्यासाठी खूप महत्त्वाची पॉलिसी आहे. तुम्हाला माहितीच आहे 2020च्या नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे यावर्षीपासून इयत्ता 3री, 4थी आणि 6वीच्या अभ्यासक्रमांमध्ये मोठे बदल झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या संदर्भात मी काल परवाच एक बातमी केली होती, तीसुद्धा बातमी तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आजची ही न्यूज पण त्याच बदलाचा एक भाग आहे आणि तो बदल आहे आपल्या टाईमटेबलमधला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजपासून 15 जूनपासून महाराष्ट्रातल्या सर्व शाळा त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. शाळा म्हटलं की विविध विषय येतात आणि त्याच्यामध्ये भाषा विषय आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, इंग्लिश असेल, त्यानंतर तुमचे मॅथमॅटिक्स, सायन्स, हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स असे विविध विषयांमधून आपल्याला दररोज टाईमटेबलला सामोरं जावं लागतं. पण याच्यामध्ये प्रामुख्यानं मुलांचं अलीकडच्या काळामध्ये अवांतर वाचक, साहित्यिक वाचन आणि काही महत्त्वाच्या गोष्टींवरचं वाचन कमी व्हायला लागलं आहे असं शासनाला वाटतं आहे. आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररी असताना देखील मुलं त्या लायब्ररीचा म्हणजे ग्रंथालयाचा प्रॉपर वापर करत नाही आहेत. आणि हा वापर व्हावा म्हणूनच शासनानं यावर्षीपासून 1 पिरियड फॉर लायब्ररी हा कंपल्सरी केलेला आहे. म्हणजे ग्रंथालयासाठी आता स्वतंत्र तास प्रत्येक वर्गाला या वर्षीपासून असणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्रालयानं हा निर्णय घेतला. सचिवालयात याची अंमलबजावणी झाली आणि आत्ताच काल परवा प्रत्येक विभागातल्या शिक्षकांनी याची नोंद घ्यावी म्हणून तशी प्रेस नोट पण जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळं लायब्ररीचा पिरियड कंपल्सरी असणार आहे. या लायब्ररीच्या पिरियडमुळे मुलं लायब्ररीमध्ये जातील. अर्धा तास का होईना पण मुलांना लायब्ररीचा पिरियड मिळाल्यामुळं अवांतर वाचन होईल. विषय सोडून साहित्यिक वाचन असेल किंवा कोणत्याही विषयावरचं अधिक खोलवर नॉलेज मुलांना हवं असेल तर लायब्ररीतल्या पुस्तकांचं वाचन कंपल्सरी करावं म्हणून ग्रंथालयासाठी ही स्वतंत्र तासिका महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळानं यावेळेस घेतलेली दिसते आहे. महत्त्वाचं म्हणजे मुलांना वाचनाची गोडी लागावी. मुलांना वाचनाची गोडी जर लागली तर मातृभाषेविषयीचं प्रेम वाढेल आणि विविध विषयांची गोडी मुलांची वाढेल. मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्याच पद्धतीनं शाळेला मुलगा व्हर्सटाईल होईल. शाळेतला मुलगा व्हर्सटाईल झाला तर शाळेला त्याचा फायदा होईल. आणि अशा पद्धतीनं मुलाला करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं दीर्घकालीन मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा खारीचा वाटा या लायब्ररीमुळे होईल. कारण ज्यावेळेस अवांतर वाचन एखादा मुलगा वाचत असतो, करत असतो, त्यावेळेस शाळेचे विषय सोडून सुद्धा त्याला एक्स्ट्राचं नॉलेज मिळत असतं. तर हा खरंच खूप धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे. ग्रंथालयासाठी आता स्वतंत्र तासिका तर असणारच आहे, पण त्याबरोबर आता शाळेतला कुठला तरी एखादा पिरियड कमी करावा लागणार आहे. म्हणजे शाळेमध्ये जनरली 9 पिरियड असतात, ते 35-35 मिनिटांचे असतात. ते ठरलेलं स्केड्यूल आता थोडंसं बदलावं लागणार आहे. प्रत्येकच वर्गाला अर्ध्या तासांचं किंवा 35 मिनिटांचा ग्रंथालयाचा पिरियड म्हणजे लायब्ररी पिरियड आपल्याला फिक्स करावा लागणार आहे. त्यामुळं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे, सचिवालयानं सांगितलं आहे, म्हणजेच प्रत्येक शाळेला याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळं विशेषतः ज्या मुलांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बातमी आहेच, पण ज्यांना आवड नाही आहे याही मुलांना आवड वाचनाची लागावी म्हणून खऱ्या बातमीकडं आपण वेगळ्या अँगलनं बघणं खरंच खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी इयत्ता 5वी ते 10वी फाउंडेशनमध्ये रेसिडेन्शियल प्लस नॉन रेसिडेन्शियल बॅचेसचा कॉन्सेप्ट घेऊन फलटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यात काम करते. जर तुम्हाला 5वी ते 10वी रेसिडेन्शियल ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा 11वी 12वीला JEE, नीट, CET आणि NDAची तयारी करण्यासाठी रेसिडेन्शियल ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी तत्पर आहोत. धन्यवाद.